आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नीट पेपरफुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगलमिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. दरम्यान सध्या संसदेच्या मकरद्वार इथं नीट पेपरफुटीवरून विरोधी पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं हेड ऑन जनरेशन HOG प्रणाली 25 LHB गाड्यांमध्ये यशस्वीपणे लागू करून 2025-26 या आर्थिक वर्षात 65 लाख लिटरहून अधिक डिझेलची बचत केली आहे. यामुळे सुमारे 81 कोटी रुपयांची बचत झाली असून 16,614 टन कार्बन उत्सर्जनात घट झाली आहे. या प्रणालीमुळे प्रवाशांना अधिक शांत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रेल्वे प्रवासाचा लाभ मिळत असून सर्वसाधारण डब्यात आसन क्षमतेतही वाढ झाली आहे. हवामान विभागानं पुढील 3 तासासाठी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अमरावती, गोंदिया, भंडारा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेलं दुबार पेरणीचं संकट टळल्याचं दिसत आहे आणि पिकांना नवीन संजीवनी मिळाली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.